मला ओव्हर थिंकिंग चालू झाली आणि तुम्ही स्वतःला कुठल्या तर कामात गुंतवताय, बाहेर वॉकिंगला जाताय, करताय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण हे टेम्पररी सोल्युशन आहे, लक्षात घ्या. येस, टेम्पररी सोल्युशन आहे. परमनंट सोल्युशन म्हणजे काय? ती ओव्हर थिंकिंग होते ना, कशामुळे होते? हां, ही जी हर्ट झालेली भावना आहे, ह्याच्यामुळे होते. तर त्या भावनेला रिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे परत ते येणार नाही. परत फ्युचरमध्ये येऊ नये म्हणून. येस, हे झालं परमनंट सोल्युशन. पण ठीक आहे, तात्पुरतं तुम्ही करताय. तर तात्पुरते बरेच जण आजकाल तर आपण बघतोय सगळ्यांना सगळ्यात सोपा उपाय सापडतोय. ओव्हर थिंकिंग चालू झाली, स्ट्रेस एन्झायटी, चला मोबाईलमध्ये सोशल मीडियावर काहीतरी बघताय, हे करताय, हे टेम्पररी सोल्युशन करताय. आता हे करणं म्हणजे काय आहे थोडक्यात, की तुमच्या घरात मेलेलं उंदीर आहे आणि तुम्ही काय करताय, त्याच्यावर नॅपकिन टाकून इकडे तोंड करताय. हे असं करणं आहे. वास तर तुम्हाला येणारच आहे, त्रास तर होणारच आहे. आणि काही जण काय करतात, चला निगेटिव्ह विचार चालू झाले, चला पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करतात. आता हे बघा, निगेटिव्हकडे दुर्लक्ष करून पॉझिटिव्ह विचार नक्की करा, चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो आयुष्यामध्ये आपण काही छोट्या-छोट्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. तिथं दुर्लक्ष करा, जिथं-जिथं दुर्लक्ष करू शकता, सहजतेनं दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्हकडे लक्ष द्या. पण आयुष्यामध्ये बऱ्याच जणांच्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की जिथं आपण दुर्लक्ष नाही करू शकत. तिथं तुम्ही दुर्लक्ष करायला जाता, तर ते काय होतं, सप्रेस व्हायला लागतं. दबलं जातं आणि सप्रेस होऊन काय होतं, एक ना एक दिवस ते परत स्प्रिंगसारखं बाहेर येतं. येस, ते स्प्रिंगसारखं बाहेर येतं आणि मग बाहेर आलं की परत नंतर मग त्याचा भडका उडतो. तर मग इथं काय करणं गरजेचं आहे, तर इथं त्याला आपण बघतोय की ते जे सप्रेशन आहे, ते सप्रेस होऊ न देणं. त्याला त्या वेळेस शेअरिंग करणं गरजेचं आहे. त्यातनं व्यक्त होणं गरजेचं आहे. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. येस.